वाशिमच्या कामरगावमध्ये गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा ठप्प झाला असून नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रासही सहन करावा लागतोय। गावातील नळातून एक थेंबही पाणी न आल्यानं महिलांसह वृद्ध हे विहिरीवर भांडी घेऊन पाण्यासाठी रांगेत उभं राहत आहेत। अनेकांना खासगी टँकरमधून विकत पाणी घ्यावं लागतंय, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आता संतापाची लाट पसरलेली आहे। तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी आता ग्रामस्थांच्या वतीनं केली जाते। 8 दिवसापासून नळाला पाणी येत नाही आहे आणि रोज 100 ते 200 रुपये रोजाचं पाणी विकत घ्यावं लागत आहे। इकडून 8 ते 10 दिवसाने एक दिवसात नळ सोडतात, ते पाणी पुरं दूषित येत आहे। ते दूषित येऊनही सुद्धा ते पाईपलाईन फुटली आहे, हे फुटला ते फुटला अशी उडवाउडीची उत्तरं देतात। पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता ते उडवाउडीची उत्तरं देतात आणि अरेरावीच्या भाषा बोलतात। तरी लवकरात लवकर पाणीपुरवठा चालू करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।